रक्षाबंधनला बहिणीला साडी गिफ्ट द्यायची आहे किंवा भावाला ड्रेस गिफ्ट करायचा आहे, तर या साड्या आणि ड्रेस विट्यात पहिल्यांदाच मिळणार आहेत. कोण म्हणतंय सेल बंद झालाय? सेल तर आत्ता सुरू झालाय. सिंगल साडी घ्या किंवा एकदम 5-6 साड्या घ्या, होलसेल रेटमध्येच मिळणार. तक्षशिला पैठणी 600ची 216 रुपयाला मिळणार. रजवाडी लिलन साडी 600ची 200 रुपयाला. कल्याणी सिल्क साडी 1300ची 693 रुपयाला. 1000 बुट्टा साडी 1000ची 460 रुपयाला. एवढंच नाही तर मार्केट गाजवणारी डोला सिल्क फक्त 396 रुपयाला मिळणार आहे. पार्टीवेअर क्रंची इन्स्टा साडी 1000ची फक्त 441ला मिळणार आहे. आणि हो, इथं भावासाठी एका शर्टवर दुसरा शर्ट फ्री मिळतोय. खादी, लिलन, जेंट्स, लायक्राच्या असंख्य व्हरायटीज इथं आहेत. यातील कोणतीही साडी घेतली तर बहिणीला आवडणारच. मग यायलाच लागतंय रवींद्र वस्त्र निकेतन, खानापूर रोड, विटा. लोकसभा निवडणुकीत सांगलीतील आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांची जोडी राज्यात चर्चेत आली. महायुतीचा चक्रव्यूह आणि महाविकास आघाडीचा रोष यामधून तावून सुलाखून निघालेले विश्वजित आणि विशाल यांची मैत्री. नेमकं काय प्रकरण आहे हेच या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. पण त्या अगोदर बोलहटके न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत सांगलीत रचला गेलेला राजकीय चक्रव्यूह भेदल्यानंतर आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांची जोडी राज्यात चर्चेत आली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांची एकजूट आवडली. ते किती काळ एकत्र राहू शकतील अशा शंकाही उपस्थित केल्या गेल्या. परंतु केंद्र आणि राज्यातील विपरीत परिस्थितीत या दोन युवा नेत्यांनी संयम आणि आक्रमण या दोन्हींचा मेळ साधत अत्यंत सुंदर पद्धतीनं राजकीय कसब दाखवलं. त्यामुळं त्यांची जोडी विश्व विशाल या नावानं आता सुपरिचित झाली. त्यांच्या मैत्रीचे पर्व काँग्रेसला सांगली जिल्ह्यात मजबूती देऊ शकतं का हे काळच ठरवेल. कदम आणि पाटील घराण्यातील सुप्त संघर्ष संपून मैत्रीचं पर्व किती राजकीय तप एकत्रित पाहणार याची उत्सुकता सांगलीकरांना आहे. विशाल पाटील हे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू. त्यांचे वडील प्रकाशबापू पाटील खासदार होते. त्यांच्या निधनानंतर 2006ला पोटनिवडणुकीत विशाल पाटील यांना लोकसभा लढवायची होती. तेव्हा त्यांना दाबून त्यांचे मोठे बंधू प्रतीक यांना काँग्रेसनं संधी दिली. त्यानंतर जवळपास 2 दशकांचा काळ विशाल यांना लोकसभेत जाण्यासाठी वाट पाहावी लागली. 2019ला ते लढले, मात्र त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली नव्हती. 2024ला देखील पुन्हा एकदा त्यांच्याबाबत तोच चक्रव्यूह रचला गेला. या संकटकाळात त्यांच्या मदतीसाठी धावून आले ते काँग्रेसचे सांगली जिल्ह्यातील प्रमुख नेते आमदार विश्वजित कदम. कडेगाव, सांगली आणि जत या 3 मतदारसंघात विश्वजित यांची ताकद महत्त्वाची. शिवाय काँग्रेसचे सगळे गट एकसंघपणे बांधून ठेवण्यासाठीही त्यांची मदत गरजेची होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा प्रचंड दबाव असताना विश्वजित कदम यांनी ती परिस्थिती अत्यंत हुशारीनं हाताळली. कुठेही ओपन प्रचार न करता त्यांनी विशाल यांचं मैदान अधिक सुकर होईल अशा पद्धतीनं रचना केली. त्यासाठी त्यांनी भाजपमधील अनेक नेत्यांना दुखावलं. सत्तेचा दबाव विश्वजित यांच्यावर होताच. विशाल पाटील यांनी इतिहासात कदम कुटुंबियांबाबत केलेल्या काही विधानांचा दाखला देत या दोघांमध्ये वितुष्ट वाढवण्याचा प्रयत्नही केला गेला. या परिस्थितीत दोघांनी इतिहास मागे सोडून भविष्याच्या दिशेनं योग्य वाटचाल करण्याबाबत एक विचार दाखवला. अपक्ष लढणाऱ्या विशाल पाटील यांच्या पाठीशी विश्वजित यांनी काँग्रेसची संपूर्ण ताकद उभी केली. चक्रव्यूह भेदण्यात विशाल यशस्वी झाले. त्यावेळी त्यांनी विश्वजित कदम हे माझे पायलट असतील आणि ते माझं विमान दिल्लीत सुखरूप लँड करतील असा विश्वास बोलून दाखवला होता. विश्वजित कदम यांचा ते वारंवार भावी मुख्यमंत्री असाही उल्लेख करत होते. त्यामध्ये संदेश स्पष्ट होता. जिल्ह्यात काँग्रेसच्या 2 प्रमुख युवा नेत्यांमध्ये भविष्यातील नेतृत्वाची स्पर्धा निर्माण झाली तर विश्वजित कधीही विशाल यांच्यासाठी वरिष्ठ असतील असाच सांगण्याचा प्रयत्न या माध्यमातून विशाल यांनी केला.
खरं तर विशाल यांची भूमिका त्यांच्या स्वभावाशी विपरीत होती, परंतु विश्व-विशाल मैत्रीच्या नव्या पर्वात याच 2 पावलं मागे घेण्याच्या भूमिकेतून पुढे आलं. विश्वजित कदम हे राज्याचे वरिष्ठ दिवंगत नेते डॉक्टर पतंगराव कदम यांचे चिरंजीव. डॉक्टर कदम यांच्या हयातीत त्यांनी काँग्रेसच्या बांधणीमध्ये आपले योगदान दिले. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून अत्यंत चांगली कामगिरी केली. पुणे लोकसभा मतदारसंघातूनही ते लढले होते, मात्र त्यांना यश आलं नाही. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांनी विधानसभा लढवली आणि यश मिळवलं. जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेससाठी बेरजेचं राजकारण करण्याची भूमिका त्यांनी विशाल पाटील यांच्याशी जुळवून घेत दाखवली. कदम आणि पाटील घराण्यातील सुप्त संघर्ष तसा नवा नाही. दिवंगत मदन पाटील यांच्या काळात या 2 गटांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता. विश्वजित यांनी अनेकदा त्याबाबत नाराजी बोलून दाखवली होती. विश्वजित यांचे चुलते माजी आमदार मोहनराव कदम यांच्या विधान परिषद निवडणुकीवेळी विशाल यांनी घेतलेली भूमिका विश्वजित यांना खटकली होती. त्यानंतरच्या काळातही काँग्रेसमध्ये गटबाजी सातत्याने दिसून आली. लोकसभा निवडणुकीनंतर मात्र विश्वजित आणि विशाल यांच्यात सूर जुळताना दिसले आणि हे पर्व मैत्रीच्या दिशेनं जाताना दिसते आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर विश्वजित आणि विशाल दोघेही एकत्र सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना भेटायला गेले. नाराज उद्धव ठाकरे यांची देखील या दोघांनी दिल्लीत एकत्रित भेट घेतली होती. मुंबईत काही माध्यमांना दोघांनी एकत्र मुलाखत दिली होती. अलीकडेही कोल्हापूर मुंबई, सांगली मुंबई, मुंबई दिल्ली असे अनेक प्रवास या दोघांनी एकत्र केलेले आहेत. महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं दोघांच्यात अनेक बैठकांचे फेरही झाले आहेत. विशाल यांचे होमग्राऊंड असलेल्या सांगलीमध्ये विश्वजित यांचा स्वतंत्र समर्थक गट आहे. भविष्यात विशाल पाटील यांच्या समर्थक गटाशी या गटाचं कसं जुळतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांची अलीकडे रंगलेली मैत्री ही सांगलीतील अनेक राजकीय पंडितांना धक्का देणारी मानावी लागेल. या दोघांचे कधी जुळेल असे कुणालाच वाटत नव्हते. त्यांचे सर्व आडाखे चुकीचे ठरवत विश्व-विशाल जोडी सध्या तरी मैत्री पर्व जपत फार्मात दिसते आहे.